नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये एक विधान केलं. ते विधान असं: स्वबळावरती लढण्याची भाषा आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह टिकून राहावा यासाठी करावी लागते, पण प्राप्त परिस्थितीमध्ये आणखीन काही वर्ष आमचं आघाडीचं जे सरकार चालू आहे ते तसंच चालवावं लागणार आहे, कारण तेच आमचं बळ आहे. आमचा आत्तापर्यंतचा जो परफॉर्मन्स राहिला सर्वात चांगला, त्याचं कारण आम्ही एकत्र लढलो म्हणून. आता हे त्यांचं विधान सत्यावर आधारित आहे असं आपण गृहीत धरू, कारण ही वस्तुस्थिती आहे की एकत्र लढले म्हणून एवढी संख्या आली. पण कार्यकर्त्यांना बळ, उत्साह त्यांचा टिकून राहावा यासाठीचं जे विधान केलं जातं की स्वबळावरती आपण लढू. आता बघा, 2024च्या निवडणुकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी असं विधान केलं होतं की महाराष्ट्रात 2029ची निवडणूक ही भाजप स्वबळावर जिंकेल. आता याचा अर्थ तो देखील कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून राहण्यासाठी अशी विधानं फार थेट केंद्रीय गृहमंत्री, पंतप्रधान यांच्या तोंडून व्हायला लागली. मग कार्यकर्त्यांना हे कळत नाही असं गृहीत धरायचं का? मग जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करतायत त्यांचं काय? की जे काम करतायत आणि ते मतदारसंघ हे आघाडीमध्ये दुसऱ्या पक्षाला सोडलेले आहेत, मग त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी किती वर्ष केवळ धुणं धुवायचं? आमदारकी, खासदारकी या पदासाठी त्यांनी निवडणुका लढवायच्या नाहीत का? त्यांनी स्वतःच्या विकासासाठी स्वतःची प्रगती जी आहे ती थांबवून घ्यायची का? मग त्यासाठी त्यांनी दुसऱ्या पक्षात गेलं तर चालेल ना. माणसं वैयक्तिक विकासाचा विचार का करू नये? त्यांनी त्यांच्याकडून केवळ आम्ही असू सुखाने पत्तर पायातील मंदिर उभविणे हेच आमुचे शील, हेच म्हणत बसायचं का? म्हणजे काही जणांनी केवळ पायीचे दगड व्हायचं आणि काही जणांनी मात्र वरती शिखरावरती जी एक महती असते ती महती मात्र त्याचे लाभ उठवायचे. हे असा भेदाभेद किती वर्ष चालणार? कधीतरी वाटणार ना पायाच्या दगडालाही की आपल्याला काही संधी मिळाली पाहिजे. हे तत्वज्ञान सांगणं वेगळं, पण व्यवहारामध्ये कार्यकर्त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्तीसाठी काय? बाहेरून येणाऱ्या मंडळींना सगळ्या गोष्टी मिळत आहेत आणि आम्ही वर्षानुवर्ष झटतो आहोत, वर्षानुवर्ष निष्ठेने काम करतो आहोत. निवडून यायचा निकष या विषयामध्ये उमेदवारीच मिळत नाही. आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून संधीच मिळत नाही. मग पैसेवाल्यांना, जातवाल्यांना यांनाच फक्त प्राधान्य मिळतं. मग राजकारणामध्ये ॲम्बिशन ठेवायची असेल तर तत्वानी पुढे जाता येईल का? पैसे कष्टाचे खर्च केले तर आपण ते निवडणुकीतला खर्च काढू शकू का? मग निवडणुकीत पैसे आपल्याला खर्च करण्यासाठी पैसे अवैध मार्गाने मिळवायचे आणि मग राजकारण म्हणजे राजकारण म्हणजे अवैध मार्गाने पैसे कमवायचे, खर्च करायचे, निवडून यायचे, या चक्रामध्येच अडकून पडायचं का? असे वेगवेगळे प्रश्न राजकीय कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहेत आणि याची उत्तरं देखील राजकारण्यांनी सांगितली पाहिजेत. केवळ शिड्या चढत हीच वर्षानुवर्ष मंडळी जातात, ठराविक घराणेच पुढे जातात, ठराविक व्यक्तीच पुढे जातात. मग ज्यांच्या मनामध्ये इच्छा, आकांक्षा आहेत, आपणही काहीतरी करावं, पुढे जावं, त्यांचं काय? त्यांनी केवळ धुणीच दूध बसायचे का? या प्रश्नांची उत्तरं जर पुढच्या पिढीला मिळाली नाही तर पुढची पिढी ही कशी राजकारणात येईल? राजकारणांचं शुद्धीकरण करण्यासाठी तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे असं आवाहन केलं जातं.
पण शुद्धीकरण राजकारणाचं करायचं याच्याबद्दलची काही एक ब्ल्यूप्रिंट तयार आहे का, याचं काही प्रारूप आहे का, इच्छाशक्ती आहे का, हे पण एकदा स्पष्ट व्हायला पाहिजे. का केवळ ही बोलायची भाषा आहे, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, असंच राजकारणामध्ये घडतं का? धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.